नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वामी सरावासोबत आपण आज आपल्याला लॉजिक गेट अँड सिक्वेन्शियल सर्किट या टॉपिकचा अभ्यास करायचा आहे. या टॉपिकमध्ये आपल्याला आज युनिट पाहायचं आहे व्हॉट इज ऑर गेट अँड व्हॉट आर द रिलेटेड टर्म्स ऑफ द ऑर गेट. ऑर गेट इज नथिंग बट इट इज अ बेसिक गेट और प्राइमरी गेट. Why it is called as a basic gate or primary gate? Because those gate, that is those OR gate which is not produced from any other basic gate. म्हणजे या OR गेटचा आपल्याला परत एकदा OR गेट फक्त बेसिक गेट वापरूनच करता येणार नाही, म्हणून त्याला प्रायमरी गेट किंवा बेसिक गेट म्हणायचं. आणखीन एक जर बाजू विचार केला की OR गेटला इन्क्लुझिव्ह OR गेट म्हणायचं. इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ इन्क्लुझिव्ह OR गेट. And why it is called as an inclusive OR gate? Because whenever any one condition is true and its output is 1 and all inputs are also true, then its output is 1. म्हणजे काय की OR गेटमध्ये कोणताही एक इनपुट जर ट्रू असेल तर त्याचा आउटपुट हा ट्रूच मिळणार आहे, आणि सगळे जरी इनपुट जरी ट्रू असतील तर त्याचा आउटपुट सुद्धा ट्रूच मिळणार आहे. ही कॅरेक्टरिस्टिक इन्क्लुझिव्ह ऑर आहे, म्हणून त्याला इन्क्लुझिव्ह ऑर गेट म्हणायचं आहे. नेक्स्ट आहे ऑर गेटला ऑर गेट का म्हणायचं आहे. वाय ऑर गेट इज कॉल्ड ऑर गेट? बिकॉज ऑर गेट इज कॉल्ड ऑर गेट बिकॉज इट परफॉर्म ओव्हरिंग ऑपरेशन. ओव्हरिंग ऑपरेशन म्हणजे काय? 0 OR 0 means 0, 0 OR 1 means 1, 1 OR 0 means 1, and 1 OR means 1. This is called as a ORing operation. म्हणजे काय? when all conditions are false then its result is false. म्हणजे OR गेटमध्ये जर सगळे व्हॅल्यू तुम्ही 0 दिला तर त्याचा रिझल्ट हा 0 येणार आहे, नाहीतर त्याचा रिझल्ट हा 1 असेल. नेक्स्ट आहे OR गेटला किती इनपुट आणि किती आउटपुट असू शकते. OR गेट कंटेन 2 or more input but only 1 output. म्हणजे कमीत कमी त्याला 2 इनपुट पाहिजे आणि जास्तीत जास्त कितीही तुम्ही इनपुट जोडू शकता, पण आउटपुट मात्र एकच असायला पाहिजे. ठीक आहे, आता OR गेट हे 3 पॉईंट्स स्टडी केल्यानंतर OR गेट आपल्याला समजलं असेल. आता आपण बोलूया नेक्स्ट पॉईंट, नेक्स्ट डायग्राम कड, त्याचा पिन डायग्राम काय. OR गेटमध्ये आपल्याला एकूण 14 पिन मिळतील. OR gate is constructed from 14 pins, and in this pin diagram 7 position is a ground and 14 position is a VCC, and in that digital circuit we can add at a time 4 OR gate, so that it is known as 4 chord TTL logic. That means 4 chord म्हणजे 4 OR gate आपण जोडू शकतो एका त्या सर्किटमध्ये, म्हणून त्याला क्वाड्रंट किंवा क्वाड म्हटलं जात आहे. आणि ट्रान्झिस्टर लॉजिक तुम्ही वापरू शकता. आता या पिनमध्ये 1 आणि 2 इनपुट आणि 3 आउटपुट, त्यानंतर 4 आणि 5 इनपुट, 6 आउटपुट आणि 7वं ग्राउंड. तसंच आता पुढचा जर विचार केला तर 9 आणि 10 इनपुट, 8 आउटपुट, 11 आणि 12 इनपुट आणि 13 आउटपुट आणि 14 त्याचा VCC. तर ऑरमध्ये हे जसं पिन डायग्राम आपण स्टडी केलं आहे तसं हे IC दिसायला लागलं आहे. एका साईडला 7 आणि दुसऱ्या साईडला 7, आणि हा तुमचा डायग्राम दिसायला लागला, लॉजिकल डायग्राम. त्यानंतर OR गेटचा हा इलेक्ट्रिकल सर्किट. OR गेटचा इलेक्ट्रिकल सर्किट किंवा त्यालाच डिजिटल सर्किट किंवा OR व्हॉट इज अ सर्किट डायग्राम ऑफ द OR गेट असं जर म्हटलं तर हे सर्किट डायग्राम आपल्याला काढावं लागेल. या सर्किट डायग्राममध्ये हे जे रेषा दिसायला लागले ते रेषा म्हणजे तुमचा बॅटरी आहे, आणि वायरच्या ठिकाणी हे जे चिन्ह दिसायला लागलं आहे तो बल्बचा आहे, आणि इथं A आणि B त्याचे 2 इनपुट आहे. तर आता या सर्किट डायग्राममध्ये A आणि Bच्या व्हॅल्यूवर त्या बल्बचा ऑन आहे का ऑफ आहे हे कंडिशन डिपेंडंट आहे. म्हणजे A जर ऑफ असेल, B ऑफ असेल तर इथं बल्ब ऑफ असेल, आणि A आणि B पैकी कोणतंही ऑन असेल तर हा बल्ब ऑन असेल. म्हणजे थोडक्यात 0 ऑफ, B ऑफ, देन बल्ब इज ऑफ. 0 1 म्हणजे A1, B हे 0 असेल तर बल्ब ऑन असेल, आणि A
0 आणि B1 असेल, बल्ब ऑन असेल, आणि शेवटी A1 असेल आणि B1 असेल तर बल्ब ऑन असेल. म्हणजे हे बल्ब कधी ऑन असेल, जर A आणि B पैकी कोणतेही व्हॅल्यू 1 असेल तर हे बल्ब ऑन होईल, किंवा सगळेच्या सगळे व्हॅल्यू 1 असतील तर बल्ब ऑन असेल, आणि सगळेच्या सगळे व्हॅल्यू जर ऑफ असतील तर बल्बसुद्धा ऑफ असेल. हे त्याच्या इलेक्ट्रिकल सर्किटवरून आपल्याला सांगता येईल. अशा पद्धतीनं आपण इथं ऑर गेट ह्या बेसिक गेटचे डेफिनेशन आणि किती रिलेटेड टर्म्स आपण स्टडी केलं आहे. मला वाटतं इथं आपल्याला हा पॉईंट क्लिअर झाला असेल. आपण आता रिलेटेड टर्म्स बघूया. फर्स्ट रिलेटेड टर्म ऑर गेटचा लॉजिक आहे. लॉजिक आता सांगितल्याप्रमाणे when any one or all inputs of the OR gate is true or 1 or set or on, then its output is a true, on, set, 1, otherwise it is false. म्हणजे काय, या लॉजिकमध्ये असं सांगता येईल, जर लॉजिक गेटमध्ये ऑरच्या लॉजिक गेटमध्ये एक किंवा अनेक म्हणजे सगळेच्या सगळे इनपुट 1 असेल तर त्याचा आउटपुट हा 1 मिळणार आहे, नाहीतर तो 0 असणार आहे. म्हणजे कधी 0 असणार आहे, सगळे त्याचे आउटपुट 0 असतील तरच 0 असणार आहे, म्हणजे ऑफ असणार आहे. नेक्स्ट आहे बुलियन इक्वेशन. y इज इक्वल टू a प्लस b. y त्याचा आउटपुट आहे, a आणि b त्याचे दोन इनपुट आहेत. आणि या इक्वेशनमध्ये, या लॉजिक कन्स्ट्रक्शनमध्ये ऑरचं आउटपुट, व्हॉट इज द आउटपुट ऑफ द ऑर, आउटपुट ऑफ ऑर इज अ सम ऑफ ऑल इनपुट. हे त्याचा बुलियन इक्वेशनवरून सांगता येईल. ट्रूथ टेबल, तर ट्रूथ टेबलमध्ये हे काय होईल, सगळ्या इनपुटचा बायनरी ॲडिशन होईल, पण परफेक्ट बायनरी ॲडिशन होणार नाही कारण याचं कॅरी प्रोव्हिजन नाही. त्यामुळं आपल्याला ट्रूथ टेबल इथे सांगता येईल A0 B0 आउटपुट Y0, A1 B0 आउटपुट Y1, A0 B1 आउटपुट Y1 and A1 and B1 आउटपुट Y1. अशा पद्धतीनं आपल्याला या ट्रूथ टेबलवरून इथे लक्षात आलं आहे की सगळे इनपुट ऑरचे जर 0 असतील तर आउटपुट 0 येणार आहे किंवा तो 1 येणार आहे. म्हणजे कोणताही एक इनपुट 1 असेल किंवा सगळेच्या सगळे इनपुट 1 असतील तर त्याचा आउटपुट हा 1 येणार आहे. सिम्बॉल ऑर गेटचा या पद्धतीचा आहे, कर्व काढलेला आहे आणि इनपुट जोडलेलं आहे आणि या साईडला त्याचा आउटपुट जोडला आहे. अशा पद्धतीनं आपण लॉजिक गेट आणि त्याचे रिलेटेड टर्म्स स्टडी केलं आहे. आपल्याला हा कन्सेप्ट क्लिअर झाला असेल. आपण आशा करूया व्हिडिओ आवडलेला असेल तर त्याला लाईक करा, आपल्या मित्राला सुद्धा शेअर करू शकता, किंवा काही डाऊट्स असतील तर कॉमेंट करू शकता. आणि महत्त्वाचं सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झालेले असतील तर त्याचं नोटिफिकेशन मिळतील. थँक्यू. नाईस डे.